नमस्कार मित्रांनो. तर आज आपण दुसरी व्हिडिओ बनवणार आहोत. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं, की गावाकडची येणारी लोकं शहरामध्ये आता कसं पुढे होईल त्यांचं, कुठे कामगार वगैरे कसे म्हणून लागतील, छोटे-छोटे कामं त्यांना कसे भेटतील, त्याच्याबद्दल आपण बोलूयात. मागे आपण बोललो होतो ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि विच इज बेस्ड ऑन कुंभमेळावा. तर त्याचा कसं सर्वात जास्त फायदा होईल म्हणजे कुंभमेळाव्यामध्ये ही भरती होईल. तर आता सोपं काय झालंय ना, सगळ्यात सोपं तुम्हाला सांगते. ऑनलाईन पर्चेसिंग खूप जास्त चाललंय. म्हणजे फूड म्हणा, फ्रुट्स म्हणा, व्हेजिटेबल्स, मेनी मोर. तर त्याच्यामध्ये बघा ब्लिंकिट आहे, झेप्टो आहे, स्विगी आहे, झोमॅटो आहे आणि फ्लिपकार्ट आहे. तर ह्या गोष्टी अशा की 10 मिनिटामध्ये तुम्हाला ग्रोसरी भेटते. 10 मिनिटात तुम्हाला हवं ते लगेच इन्स्टंट भेटून जातं. तसंच बघा आता आजच्या काळात काय आहे ना, दुकान फक्त बाजारात नसतं. ठीक आहे ना. आता आता तर मोबाईलवर पण सगळं अवेलेबल झालंय. तर स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट, बिग बास्केट, फ्लिपकार्ट सगळं हे सगळं नाही का सगळे ऍप नाही तर लाखो लोकांसाठी कमाईची संधी आहे. तर बघा पुढची ग्राहक दुकानात नसतात. आता तुम्ही ग्राहक तुमच्या घरी आले. ठीक आहे. तर आता एक बघा त्याच्यात कसं दिलेलं आहे ना, तुम्हाला सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल होणार आहे. आता तुम्ही कुंभमेळाव्याच्या दृष्टिकोनाने जर बघत आहात, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. तर त्याच्यामध्ये बघा हॉटेल, टिफिन सर्व्हिस, होममेड फूड, स्नॅक्स बिझनेस हे सगळं तुम्ही करू शकता. पण ह्या गोष्टींसाठी बघा या गोष्टींसाठी डॉक्युमेंट्स लागतात. आता कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनाने बघितलं गेलं ना, तर अप्रतिम रिस्पॉन्स या गोष्टींना भेटणार आहे. कारण 10 ते 20 मिनिटात कुठलीच गोष्टी अवेलेबल होत नाही. पण ते आता ऑनलाईन सगळं प्लॅटफॉर्मनी करून दिलंय. ठीक आहे. तर याच्यासाठी बरेचसे डॉक्युमेंट्स लागतात. आपण त्याबद्दल पण बोलू. तर याच्यामध्ये लोकं भरपूर कमवतात. त्या एरियामध्ये वेअरहाऊस असतं. मग तुम्हाला लोकेशन पडतं. मग तुम्ही त्या मॅपवर तुम्ही ते प्रॉडक्ट डिलिव्हर करता. मग याच्यासाठी तुम्ही हा बिझनेस पण करू शकता. आता मागे आपलं काय ठरलं होतं, की हा बिझनेस जास्तीत जास्त स्टुडंट जे असतात ना त्यांनी करावा मला तरी असं वाटतं. म्हणजे बघा आपण नवीन आलेली मुलं एज्युकेशन घेतात चांगलं, त्यांना त्यांचे बरेचसे स्वप्न असतात. तर एज्युकेशन घेतल्यानंतर कॉलेज झाल्यानंतर फ्री टाइम मध्ये ते हे काम करू शकतात आणि इव्हन त्यांना स्कॉलरशिपही भेटते. आपण त्याबद्दल बोलणार आहोत बरंच. पण त्याआधी हे जरा जास्त योग्य वाटतंय नाही का? स्कॉलरशिपच्या भरोश्यावर बसणं किंवा कोणीतरी आपल्याला आणून देईल या भरोश्यावर बसण्यापेक्षा एक छोटीशी सुरुवात आयुष्याला नक्कीच फार पुढे घेऊन जाते. व्हेरी बेसिक. एव्हरीबडी शुड अंडरस्टँड आणि हा खूप कॉमन सेन्स आहे, की आपण कराल तरच आपण टिकाल. है ना? तर आपल्याला बरचसं काही करायचं. तर आपल्याला सुरुवात आता हा प्लॅटफॉर्म खूप इझी झालाय. ह्याला फक्त काही डॉक्युमेंट्स लागतात. जसं तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे, स्वतःची गाडी वगैरे करा ना. तुम्हाला हे भेटून जातं. त्यात तुम्हाला लोकेशनही भेटतं. घाबरायची काही गरज नाही. माणूस एकदा चुकतो, दोनदा चुकतो, तिसऱ्यांदा पैशाची चाहूल लागली, शिक्षणाची चाहूल लागली, की माणूस त्या गोष्टींकडे बरोबरच धावतं. दिस इज सो ट्रू आणि आय डिड द सेम मेनी मोर सेम थिंग. ठीक आहे. तर बघा एक व्यक्ती 2-3 ठिकाणी अप्लाय करू शकतो. असं पण नाही की तू ब्लिंकिटला गेलं तर झेप्टोला नाही, झेप्टोला केलं तर स्विगीला नाही, असं काहीच नाहीये. यू कॅन अप्लाय मेनी मोर. ठीक आहे. तर हे सगळं आपलं डिस्कस झालं. ओके. त्यानंतर हे फक्त स्वप्न नाही तर बदल घडवण्याचा प्रवास आहे. तुमचं गाव, तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे. बऱ्याचशा गोष्टी. आता बघा, हे बघा, हे सगळं ऑर्डर मिळू शकतो आपल्याला. ठीक आहे. तर आपल्याला जेप्टो, ब्लिंकिट, बिग बास्केटवर ग्रॉसरी मिळते. डेली नीड्स ज्या असतात त्या फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, डेअरी प्रोडक्ट आणि त्याच्यानंतर बघा आपण हे ऑनलाईन विकून बिझनेस मोठा करू शकतो. ठीक आहे. ह्याच्या वीकली पेमेंट्स असतात काही-काही. तर तुम्हाला तुमच्या वीकचा क्रायटेरिया समजा एवढे-एवढे पैसे भेटतात. मग हे ते. नसेल गाडी तर रेंटने गाडी घ्या किंवा मग सेकंड हँड घ्या किंवा स्वतःच्या कमाईने जसं तुम्हाला झेपेल तसं घ्या. पण मला तर असं वाटतं अशा कोणत्या गोष्टींच्या भरोश्यावर बसू नका जिथून तुम्हाला मागण्याची गरज पडेल. बी अॅन इंडिपेंडेंट. तुम्ही जितकं स्वतःला स्वातंत्र्य देणार प्रत्येक कामामध्ये, की ही वेळ आहे, ह्या कामात मला हे कामं करायची आहे, तर दिस इज सो गुड. ठीक आहे. तर बघा त्याच्यामध्ये फ्लिपकार्टवर आले. फ्लिपकार्ट आता क्लोथ्स आहे, आपले विलेजेस प्रोडक्ट. आता विलेजेस प्रोडक्ट एक उदाहरण देईल तर शेणाच्या गौऱ्या ज्या असतात ना, हे आपण ऑनलाईन भेटतात. ठीक आहे. तर तुम्ही तोही बल्कमध्ये बिझनेस करू शकता. इव्हन तुम्ही फेस्टिव्ह जेव्हा येतो शहरामध्ये, होळी म्हणा या गोष्टी आतापासून साचवलं तर ती गोष्ट तुम्ही तेव्हाही विकू शकता. प्री प्लॅनिंग. ठीक आहे. मग ज्वेलरी विकू शकता. तर ज्वेलरीचं मी तुम्हाला सांगते साधारण बऱ्याचशा मुली कॉलेजला असतात. 11वी-12वी पासून ते ग्रॅज्युएशन ते त्यांना जितपत शिकायचं तितपत. तर तुम्ही थोडी ज्वेलरी आणू शकता. तर तुम्ही तुमच्या कॉलेजला, तुमच्या टीचर्सला, तुमचा जो ग्रुप असेल ते फोटो टाकणं, ती ज्वेलरी त्यांना विकणं. दिस इज सो इझी ना. तुम्ही हेही करू शकता.
आणि याचं कसं आहे ना, याला तुम्हाला शॉपची गरज नाहीये ना, तुम्हाला जास्त कुठल्याही स्पेसची गरज नाही. हेच पाहिजे तेच पाहिजे. इट्स बिंग नॉट नेसेसरी की ह्या गोष्टी रिक्वायरमेंट याची आहे असं काहीच नाहीये. तर तुम्ही गावातही छोटा छोटा बिझनेस करू शकता. आता मोस्टली बघा, आता खूप मुलांना, आता तुम्ही नुसतं कॉलेजच नाही करायचंय, कॉलेज करून तुम्हाला थोडंसं कामधंदाही करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय शिकायचे त्याचे कोर्सेसही करून ठेवा. आता मोस्टली डिमांडेड तर आयटी सेक्टरला आली आहे. बिझनेस तर ऑलवेज गुड, ठीक आहे. आयटी म्हणा, बिझनेस म्हणा, बऱ्याचशा गोष्टी ज्या छोट्या छोट्या छोट्यातून मोठ्या तुमचा भांडवल, मोठं तुमचं भांडवल होऊ शकतं. अशा बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या. तर हे ऑनलाईनचं तुम्ही बघू शकता. आपण याच्या डॉक्युमेंट्स बरोबरही बोलू, कसं अप्लाय करायचं तेही बोलू, कसा तुम्हाला बेनिफिट भेटतो हेही आपण बोलू. जर याच्यामध्ये कुणाला जर वाटलं, ही व्हिडिओ ऐकून जर वाटलं की मला हेल्प पाहिजे, माझ्याकडे काही नाहीये, ते लोकही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आपण त्यांच्यासाठी बरंचसं, जितकं माझ्याकडनं होईल ना मी तितकी हेल्प करेल. कारण मी हा प्रवास एकटीने घडवला आतापर्यंत. आणि ठीक आहे, प्रत्येक जण एकटाच घडवतो, पण बऱ्याचशा गोष्टी मला अशा माहिती आहे की ज्यातून मी निघाली ते मला इझी झालंय. कारण मी ऑलरेडी ते फेस केलंय ना, आता माझ्यासाठी ते इझी आहे. तर मला हेच म्हणायचंय की ह्या गोष्टींवर जर खरंच कुणाला काम करायचं असेल, किंवा अजून तुम्हाला तुमच्या फ्रेंडला सांगायचं असेल, कुणाला तरी सांगायचं असेल, तुम्ही फ्रेंड्स मिळून पण हा बिझनेस करू शकता, ठीक आहे ना. तर कुणालाही काही मदत लागली तर मला नक्की इन्फॉर्म करा. कारण कसं आहे, माझ्याकडे भरपूर गोष्टी आहेत अवेलेबल. आणि दुसरं म्हणजे माझ्याकडे एक इम्पॉर्टंट बोलायचं तर एमपीएससी युपीएससीचे बुक्स पण आहेत. आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवूयात. नेक्स्ट व्हिडिओ आपली त्याच्यावरच असेल. तर बघा, हा एक पैसा कमवण्याचा, असली खूप सारे फ्रॉड झाले की पैसे पैसे द्या, फीस भरा आणि जॉब करा. अशा कुठल्याही भानगडीत पडायचं नाही. पैसा कमवण्यासाठी पैसा हा लावावा लागतो, ते मान्य. ते म्हणजे आपले इक्विपमेंट्स घ्यायच्या, वस्तू घ्यायच्या, त्याचे सोर्सेस शोधायचे, कोर्सेस करायचे, मेनी मोर. तर अशा गोष्टी आहेत. तर तिथे इन्व्हेस्ट करण्यापेक्षा हे बघा, हे प्रॅक्टिकल आहे. तुम्ही डाउनलोड केलं ऍप, त्याच्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड केले, तुम्ही असाइन होणार. तुम्हाला, तुम्ही त्या जर एरियामध्ये असाल, स्क्वेअर असतो, तुम्ही जर ह्या एरियामध्ये असाल आणि ऑर्डर तुम्हाला ह्या एरियाची पडली, तर यू विल गेट द ऑर्डर. ती ऑर्डर कुठे द्यायची तुम्हाला ते पूर्ण लोकेशन वगैरे देतात. वेअर हाऊस वरून तुम्ही लोकेशन पर्यंत जायचं, कस्टमरला कॉन्टॅक्ट करायचं, ते प्रोडक्ट त्यांना द्यायचं. मग उरलेलं तुम्हाला त्या 100 रुपयातून काही टक्के पैसे मिळतात. जे मग उदाहरण घेऊ, 100तून 40 भेटो, 50 असो. तर दिस इज सो गुड ना, की तुम्ही हे ऑर्डर मिळवू शकतात. आणि तुमची ब्लिंकिटची झाली तर तुम्ही जेप्टो करू शकता. जेप्टोची आली तर तुम्ही अजून बऱ्याचशा ऑर्डर अशा आहेत की तुम्ही त्या करू शकतात, है ना. तर बघा, तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत आपल्याला शिकण्यासारख्या आहे. बघा, जसं ही सर्व ऑर्डर मिळू शकतात तुम्ही. सेम ऑर्डर सगळीकडनंच भेटणार तुम्हाला, ठीक आहे ना. दिसतंय व्यवस्थित? हा. जसं ग्रॉसरी, डेली नीड्स, फ्रुट्स, हे कधीच बंद होत नाही. एव्हरी डे लोक खूप ऑर्डर करतात. इव्हन ब्लिंकिटवर माझं पण प्रोडक्ट आहे, मला माहिती आहे की त्याच्यावर कसं ऑर्डर येतात. आणि प्रत्येक दिवशी एक जरी ऑर्डर, जर तुम्हाला बिझनेसमॅन व्हायचं आहे, तुम्हाला बिझनेस करायचा, तर तो भाग वेगळाच आहे. पण तुम्हाला सांगते, हे खूप प्रॅक्टिकली, तुम्ही स्कूलच्या कुणाकडे गाडी असेल तर गाडी शिकून घ्या. कुणाला सांगा मला अशी अशी मदत कर, गाडी दे थोडे दिवस, गाडी घेऊन जायची, थोडा इन्कम सोर्स त्याला द्यायचा, थोडा तुम्ही घ्यायचा, किंवा दोन दोन पार्टनर मिळून सुद्धा बिझनेस करू शकता. पैसा कुठून आणि कसा येईल ना, हे जास्त महत्वाचं आहे. आणि पैसा कसा टिकवून ठेवणं याबद्दल पण आपण नंतर बोलू. पण ही खूप बेसिक आहे. तुम्ही जर गावाकडनं आलात, काही मुलं हॉस्टेलला राहतात, काही काही खरंच जॉब करतात, आणि तुम्हाला सांगू, काही यांना खरंच परिस्थिती नसते घरची, त्यांना स्वतःच सांभाळणं आहे स्वतःच, आणि घरी पण इव्हन काही काहींना द्यायचं असतं. तर तुम्ही कॉलेजही करा. मला असं म्हणायचं, 11वी-12वी करताना तुम्हाला स्कॉलरशिपही भेटते गव्हर्नमेंटची, तुम्ही त्याबद्दल बघा. तशी मी पण तुम्हाला माहिती देईन. आणि मोस्टली कॉलेज तर सकाळचं असतं ना, 7 ते 2, 3, 1 जसं असेल तसं. तर उरलेल्या वेळात हा बिझनेस करून बघा. तुम्ही प्रयत्न करा. याला काही असं काही अवघड नाहीये की हे सगळं करायचंय ते सगळं करा. हा, बेसिक डॉक्युमेंट्स ज्या आता खूप गरजेचे, लायसन्स वगैरे हे ते, तर ते घ्या. मस्त ऑर्डर मिळवा आणि थोडासा इन्कम सोर्स, थोडासा अगदी गरजेपुरता, तेवढा जरी तुमचा उदरनिर्वाह तेवढा आठवड्याचा भागवला आणि उरलेले पैसे सेव्ह करा किंवा घरी द्या, ऍज पर युअर कन्सर्न. तर अशा गोष्टी तुम्ही करू शकता. तर मोस्टली बघा, हे खूप सोपा बिझनेस आहे कुंभमेळ्यासाठी. कुंभमेळ्यासाठी तुम्ही जितकं करणार तितकं कमी. पण हे खूप आतापासून सुरुवात केली तर तुमची लाईन लागेल, ठीक आहे ना. कॉलेज, स्टडी आणि अगदी 5-7 तास जरी उरलेल्या वेळेत तुम्ही हा बिझनेस केला तरी तुमची चांगली अर्निंग होईल, ठीक आहे. आता आपण पुढे नेक्स्ट व्हिडिओ त्यात एमपीएससी युपीएससी बद्दल बोलणार आहोत, की ते क्लासेस पण कसे करू शकतात. काही लोकांना संडे सुट्टीच असते, मोस्टली सॅटर्डे पण सुट्टी असते. मग तो स्टडी टाइम टेबल आपण सगळं ते करू शकतो. पण तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि ह्यावर काम करा. पुढे काही प्रश्न येतील तर मला कॉमेंट करून सांगा, तर आपण त्यावर बोलू.
आणि मुख्यतः मी मदत करायला नेहमी तत्पर असते. कारण ज्यामधून मी गेली आणि मला त्याबद्दल नॉलेज आहे ते माझ्यासाठी यूज टू झालंय, व्हेरी इझी. तर त्यामध्ये आता खूप लहान-लहान मुलं तर 18-19 वर्षाचे 12वी फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला ॲडमिशन घेतात बरेचसे. तो मोमेंट फक्त एन्जॉय नसतं करायचा. पण आता ती परिस्थिती नाही राहिली. नुसतं कॉलेज जा, घरी जा, क्लास जा आणि एव्हरीथिंग इज बीन डन असं काहीच नाहीये. नाऊ इन दिस सिच्युएशन यू हॅव टू अर्न मनी फॉर युअरसेल्फ. तुम्ही आहात तर सर्व काही आहात हे लक्षात ठेवा. तुम्ही जिवंत तर सर्व काही आहे. त्यामुळं पर्सेंटेज किती पडतात, अभ्यास किती चाललाय, काय नाही हे तुमच्यावर डिपेंड आहे. पण त्यात इतकंही घुसू नका. ते आपण करतोय काहीतरी गोल अचीव्ह करण्यासाठी, त्यात चांगला इन्कम भेटो, रिस्पेक्ट भेटो म्हणूनच आपण शिक्षण चांगलं घेतोय आणि पुढे जाण्याचा विचार करतोय. तर मग असं का नको? त्यावेळेस ते क्लासेस करण्यासाठी, कोर्सेस करण्यासाठी जास्त पैसा लागतो. मग आतापासून पै-पै का नाही साचवत आहे आपण? हा विचार आपण केला पाहिजे. त्यामुळे आपण थोडे-थोडे पैशांची इन्व्हेस्टमेंट करून आत्ताही पुढे जाऊन आपल्याला सगळं इझी व्हावं. मग ते एज्युकेशन असो किंवा मग जॉब असो, खूप काही गोष्टी असो, तर आपण ते बोलू पुढे. ठीक आहे? चला, तर आपण पुढची व्हिडिओ लवकरच बनवूयात. तर तोपर्यंत ही व्हिडिओ पूर्ण ऐका. काही लागल्यास आपल्याला कमेंट करा. आपण जेवढं होईल तेवढा आपण प्रयत्न करू. थँक यू सो मच.